अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं, प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय, त्याला पहिला बदनाम करा, त्याला एकदम चिल्लर करून टाका. अरे ज्या शिवाजी महाराजांनी मोगलांना उद्ध्वस्त करून टाकलं, औरंगजेबाला नाकी नऊ आणून टाकलं, त्या राजधानीचं नाव हे निजामपूर कसं काय असू शकतं? किती मोठं षडयंत्र आहे बघा. अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं खेचूनच काढलं जाईल. ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे, ही आपल्या सर्वांची भूमिका आहे. तुम्ही हिंमतवान आहात, तुम्ही धाडसी आहात, तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा तुडवलंय. मंत्री झाल्यानंतर आता सदाभाऊले पोटात कळा उठल्या. लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्यांचं बाप निघाला. तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे. अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं, प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय, त्याला पहिला बदनाम करा, त्याला एकदम चिल्लर करून टाका. अरे तुमच्या 3-3, 4-4 पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कोणी बदनाम करायचं नाही. परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला, तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला, तर त्याला डॅमेज करून टाका, त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या, त्याला काहीतरी नावं पाडा किंवा त्याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करा. अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत. भाऊ, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. आम्ही काय फार मोठे कुणी आहेत अशातला भाग नाही. देवाभाग तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत. सदाभाऊ असतील, मी असेल, आम्ही तुमच्या बाजूनं कायमस्वरूपी कधी कसलाही प्रसंग येऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे. तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही. आम्ही छातीचा कोट करू. देवाभाऊसाठी तर आम्ही बाजीप्रभू सारखं लढायला आम्ही तयार आहे. जोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे म्हणले, माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही, छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही, तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही. आम्ही असे लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही तुमच्या सोबत ठामपणे आहे, देवाभाऊंच्या सोबत ठामपणे आहे. काय लोकांना वाटत असेल गोपीचंद असा बोलतो, गोपीचंद तसा बोलतो, आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही. 25 तारखेनंतर कोण म्हणले आम्ही असं करणार आहे, तसं करणार, ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो. माझ्या भूमिका स्वच्छ असतात, माझ्या भूमिका स्पष्ट असतात. परवा मी रायगडला गेलो. रायगडला गेल्यानंतर मुक्कामी गेलतो. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज रायगडावरनं स्थापन केला. आणि त्या ग्रामपंचायतचं नाव विचारलं तर त्या ग्रामपंचायतचं नाव होतं छत्र निजामपूर. आता सांगा, अरे ज्या शिवाजी महाराजांनी मोगलांना उद्ध्वस्त करून टाकलं, औरंगजेबाला नाकी नऊ आणून टाकलं, त्या राजधानीचं नाव हे निजामपूर कसं काय असू शकतं? किती मोठं षडयंत्र आहे बघा. अरे आमच्या राजाची राजधानी छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये कशी काय असाल? 29 तारखेला हा विषय लक्षात आला. 30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंना भेटलो, माननीय जयाभाऊंना जाऊन भेटलो आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा. अरे 30 तारखेला भेटलो आणि 18 तारखेला 4:30 ग्राम विकास खात्याचे मंत्री आणि देवाभाऊंनी आदेश दिला आणि छत्र निजामपूरचं नाव बदललं आणि रायगडवाडीत ठेवलं. किल्ले रायगड करायचंय त्या ग्रामपंचायतीचं नाव. टेक्निकल विषय होता. मी तुम्हाला सांगतो विश्वासानं, देवाभाऊ आणि जयाभाऊ, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालत नाही, त्या विचारावरती चालावं लागतं, त्या विचारानं वागावं लागतं. आणि माझा नेता देवाभाऊ आणि जयाभाऊ या बाबतीमध्ये अत्यंत तंतोतंतपणे वागले आणि 18 दिवसाच्या आतमध्ये छत्र निजामपूरला माती देऊन टाकली आणि रायगडवाडी ग्रामपंचायत निर्माण केली. हे पुण्याचं काम आहे भाऊ. किती मंत्री झाले असतील ह्याच्या अगोदर, कुणाच्याही विषय हातात आला नाही, पण तो तुमच्या विषय हातामध्ये आला. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये ते काम होण्याचंच होतं. नाहीतर तिकडे बघितलं, औरंगाबादचं नाव बदलायला किती वर्ष गेली. 88 ला बाळासाहेब बोलले होते की मी आता इथून पुढे औरंगाबाद म्हणणार नाही, मी संभाजीनगर म्हणणार. ते नामांकन झालं 2022 ला देवाभाऊंच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. म्हणजे तुम्ही तर 18 दिवसात बदलली. बाजूला बसले सदाभाऊ. ईश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा? किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे? माग मी आणि भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. म्हटले बदलून टाकू. साहेबांचा आदेश म्हटल्यावर काय, आता आपलं खानापूर पण बदलायचंय, चिंता करू नका.
सुलतान गादेला काय नाव द्यायचंय? सुलतान गादे त्या लोकांना माझी विनंती आहे, बैठक घ्या. हे असे सुलतान बिलतान इथं चालणार नाहीत, खानमीन इथं चालणार नाहीत. जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या, आम्ही 100% नाव बदलून घेऊ. ईश्वरपूरचं नाव सुद्धा 18 तारखेला बदललं बाबा. काय काय गड्यांच्या तळपायच्या आग मस्तकात गेली, चोप उडाली. ते जाऊन मला न विचारता कसं काय केलं? अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे, लोकभावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला. मी काल कुठंतरी युट्यूब वरती बघितलं, एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही. त्यानं पुढे केलंय, ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ, त्याला पुढे केलेलं आहे. त्याला ईश्वरपूर नको आहे. अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं ठेचूनच काढलं जाईल. ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे, ही आपल्या सर्वांची भूमिका आहे. भाऊ एकच वाक्य बोलतो, संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव त्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं तुमची जबाबदारी वाढती आहे. संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जातीवंत मावळे होते की मोगलांना त्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे, मावळ्यांना तर दिसत होते. आणि त्या संताजींचं स्मारक आमच्या भाळवणीमध्ये करायचं आहे. ते दुर्लक्षित आहे स्मारक, ते स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं, हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. रेवण सिद्धाचं पवित्र मंदिर खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवण सिद्धाचं. आणि बाणूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्याचा तिसरा डोळा. मी परवा रायगडावरती गेलो होतो, माझी छाती अभिमानानं भरून आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता, ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे, त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना, जिजाऊ मासाहेबांना होती. आणि तिसरा माणूस होता, त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक. त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक. आणि त्या बहिर्जी नाईकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे. देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना, सदाभाऊंना मला आदेश दिला की बहिर्जी नाईकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे. भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय. आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ. म्हणजे तिकडं मोसादची संघटना आहे ना इस्रायलची, त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे? बहिर्जी नाईक आहे. आमच्या लोकांना माहित नाही. अरे बहिर्जी नाईक कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, काही कळत नव्हतं. आणि जेव्हा भेटायला येणार तेव्हा बहिर्जी नाईक म्हटले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळायला पाहिजे. आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती. त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा, अफजल खानाला महाराज दिसत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला, त्याचा कोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले. हे सगळं प्लॅनिंग बहिर्जी राजांनी आणि दोघांनी केलं होतं. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन कामं हे महाराजांशी रिंगडीत काम आहेत, ती तुमच्या हातून व्हावीत एवढीच तुम्हाला विनंती करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.